मोर्चे निघालेले संपूर्ण देशाने जगाने पाहिले आणि मराठा समाज संयमी आहे, मराठा समाज शिस्तीने वागणारा आहे, अशा प्रकारचं त्यांच्या त्या मोर्चांमधून त्यांनी स्पष्ट करून दिलं। आता या आरक्षण देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली। मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया, जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा, मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला। 2-2.5 लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या। ज्या नोंदी, त्याचा कायदा होता पूर्वीपासून, मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे 1967 पूर्वीच्या, ते आम्ही सुरू केलं। त्यानंतर आणखी त्यापुढे जाऊन आपण जस्टिस शिंदे समितीला हे काम दिलं। जस्टिस शिंदे समिती इतक्या म्हणजे बारकाईने त्याच्यावर काम करत होती की मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणाले की जस्टिस शिंदे समितीचं काम अतिशय उत्तम आहे आणि यांना आणखी आपण मुदतवाढ दिली पाहिजे। मग तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणचे देखील जी काही रेकॉर्ड्स आहे जुनी तो, आणि पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये भूमिका घेतली। भूमिका घेत असताना जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत तो कायदा आपला आहे, 2000चा कायदा आहे, 2012चे रूल्स आहेत, 1967 पूर्वीचे जे काही दाखले आहेत, नोंदी आहेत, त्यांना आपण ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र देऊ लागलो। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे। सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही। त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही, कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। अनेक लोक कोर्टात गेले होते, त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते, परंतु कोर्टाने ते फेटाळलं, रिजेक्ट केलं। आणि म्हणून आम्ही त्यावेळेस, असं इतिहासात पहिल्यांदा झालं, 3 निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले।